बालचंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र भगवंतदादा जाधव यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। चला सामना भरपूर महत्वाचा। चला वेलकम मुसाटणे संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे आहे सागर पाटील। चला 12 प्रतिनिधी लवकर यायचा। त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत कराडचे माजी सरपंच धर्मा भाग्यवंत साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। मी जगदीश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय धर्मा भाग्यवंत यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। त्यानंतर आदरणीय निलेश दादा म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान। त्यानंतर आपण सुनील दादा जाधव यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत। माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नेवाळी डॅशिंग नेतृत्व। चला सामना स्टार्ट राहील यावरती लक्ष असू द्या। त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य उमेश भोईर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। मी सरपंच अनिल खैर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उमेश भोईर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। त्यानंतर आपण नेवाळी ग्रुप ग्रामपंचायतचे कर्मचारी आमचे जवळचे मित्र महेश पाडेल यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। त्यानंतर खराड ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य किशोर थोरवे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। मी रवींद्र आंबेर यांना विनंती करतो की या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। त्यानंतर हालेश मामा तोराड यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। मी दीपेश गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हालेश मामा तोराड यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। यानंतर रवी पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। त्यानंतर रवी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। जगदीश म्हात्रे त्यानंतर बोनिवली गावचे पोलीस पाटील बाळाराम उगडे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। त्यानंतर आदरणीय लालचंद्रजी भाग्यवंत साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल।
त्यानंतर लालचंद्रजी भाग्यवंत साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर आदरणीय वसंत झुगरे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यानंतर या ठिकाणी हे मैदान बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक खूप खूप आभार. मैदान बनवण्यासाठी जेव्हा पाहिजे तेव्हा आम्हाला JCB उपलब्ध करून दिली ते दीपेश गायकर यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी दिलीप भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपेश गायकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. All to the combox. थँक्यू डीजे थँक्यू तुकाराम सर. पाहतो आपण कारण डीजे शांत बसला सध्याच्या घडीला. पाहतो आपण शांत रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे कारण संकेत पाटीलची बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. टोटल पाहतो आपण 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. या चेंडूवरती गोलंदाज पाहतो आपण दबावाखाली. पाहतो आपण चेंडू बीमर फेकला आणि संधी आली आहे फलंदाज संकेत पाटील साठी. पाहतो आपण फ्री हिटचा चेंडू कशा रीतीने खेळेल. खोलात टाकलाय, खोदून काढलाय. पाहतो आपण क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. पहिला षटक संपलं गेला. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. वेलकम उसाटणे संघ कारण कालच्या रातीमध्ये पाहतो आपण VRCC उसाटणे संघ मात्र क्वालिफाय झालाय. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल यावरती आता लक्ष लागले गेल्यात सर्व टीम आणि पूर्ण संघाचे. पाहतो आपण दुसऱ्या राऊंड मध्ये दाखल झाली आहे सध्याच्या घडीला. पाहतो आपण नारायण हा संघ झालाय क्वालिफाय. चला फास्टली खेळायचा टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या कारण भरपूर सारा बैल खर्च करताय आपण. 19 मिनिटांमध्ये हा सामना सुरू झाला होता 9 वाजून कारण पुन्हा एकदा सज्ज झाला. स्ट्राईक केला फलंदाज. पाहतो आपण सध्याच्या घडीला संकेत पाटील. पाहतो आपण त्याच्या सोबतीला फलंदाज. पाहतो आपण ऋतिक पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण पहिला षटक जरूर संपला आणि टोटल पाहता आपण वेलकम उसाटणे संघाने धाबा जमा केल्यात पहिल्या षटकामध्ये. टोटल 17 धाबा. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार ठाकूर आलाय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार ठाकूरचा वापर केल्या. सज्ज झालाय संकेत पाटील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकून दिलाय. चेंडू जाईल आमच्या व्यासपीठाला. मानवंदना देत असताना संकेत पाटीलच्या बॅटमधनं हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. टोटल पाहता पण षटकाराच्या मदतीने 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा पाहिला गेले थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता षटकार आल्यानंतर. वाईट चेंडूची सांगता राहिली आहे. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 4 षटकाचा सामना पाहतो आपण. दुसरा षटक सुरू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. बॅटची थोडीशी कडा. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. पाहतो आपण ओहो त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न भरपूर चांगला राहिला. चेंडू शेवटच्या मोमेंटला चेंडू निघून जाईल. सीमा पार येतोय संकेत पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार चौकार.
हो, या वेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? ज्या संकेत पाटीलने धाबा बनवल्या होत्या त्या संकेत पाटील आता सध्याच्या घडीला पाहतो आपण ओमकार ठाकूरने परतवलाय आणि ओमकार ठाकूरच्या खात्यामध्ये संकेत पाटीलची विकेट झटका लागलाय. वेलकम उसाटे संघाला. संकेत बॅक टू डग आउट. पण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सागर पाटील, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय आणि सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असणारा खेळाडू म्हणजे सागर पाटील. त्याच्या नावावरती अद्याप बाईक पाहता आपण. 9 बाईकचा मानकरी ठरला हा खेळाडू, कारण खेळाडू तसा पाहता आपण सागर पाटील. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू मोठा फटका मारायचा होता, थोडासा मिस केलेला आहे. डॉट चेंडूची संख्या राहिली. टोटल पाहता आपण 28 या आकड्यावरती झटका लागला. टीम उसाटे संघाला पुन्हा एकदा सज्ज झाला. हो, पाहता डीप राहिला होता, गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी धावतोय. अखेर चेंडू स्टॉप केला शेवटच्या मुवमेंटला आणि तोपर्यंत पाहतो आपण 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाबीच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोरकार्ड पुढे सरकला गेला. वेलकम उसाटणे संघ जाऊन पोहोचला 1 गड्याच्या मोबदल्यात 30 या आकड्यावरती पाहतो आपण. निश्चित पाहता आपण घोटचा सर्जा. या सर्जाची मात्र या कुशिवली नगरीमध्ये एंट्री होणार आहे 8 ते 8:30च्या दरम्यान. घोटचा सर्जा नक्कीच या मलंगड परिसरामध्ये येईल आणि हा येतोय सागरच्या बॅटमधनं चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पाहत आपण टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 2 षटकानंतर 34 या आकड्यावरती. त्या दिवशी मध्ये पाहत आपण घोटच्या सर्जाची एंट्री होईल आणि सध्याच्या घडीमध्ये पाहत आपण घोटच्या सर्जाची फॅन फॉलोइंग भरपूर आहे, कारण क्रेज आहे तेवढ्या बैलाचा. मात्र म्हटलं जातो ना, नंदी या परिसरामध्ये निश्चितच एंट्री घेणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये 8 ते 8:30 वाजेपर्यंत मात्र येईल. गोलंदाज सज्ज झालाय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती अनिल म्हात्रे या गोलंदाजाचा वापर केलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक पाटील सलामीसाठी आला होता. अद्याप मात्र ऋतिक पाटीलचा विचार केला, 2 चेंडू केला, 2 चेंडू मध्ये 0 धावसंख्याचं योगदान दिलाय. मात्र आता चांगला कामगिरी करावं लागेल. सागरला पहिला पण ज्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये आला 3 चेंडू मध्ये 6 धाबेचं योगदान दिलंय, हीच तर खासियत पाहतो या खेळाडूच्या. त्या नावावरती या खेळाडूच्या नावावरती पाहतो आपण टोटल 9 बाईक पाहतो आपण. कदाचित शोरूम मध्ये एवढ्या गाड्या नसतील याच्या घराजवळ आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या दाराशी पाहता आपण 4 व्हीलर 2 व्हीलर म्हणजे तो म्हणजे केतन म्हात्रे. तर शोरूम मध्ये नसतील गाड्या, काय सांगायचा हिसाब सांगू ना आम्हाला बेकार. काय सांगायचं आहे म्हणजे आवड्या गाड्या जिंकू शकतो, काय सांगायचं ना. आमचं नाव अजून एक गाडी ना, काय करणार आम्ही, काय काही काही करतोच ना. आता आमचे नाव काय भेटेल? हप्त्या होई नाहीये, हप्त्यावर घेतली तर हप्त्यावाला घरी घेऊन डायरेक्ट नेता डायरेक्ट म्हणजे 20,000 रुपये लगेच लॉस आमचा. पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट. गोलंदाज सज्ज झालाय. भरपूर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पाहतो आपण. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, बीट करून जाईल आणि चुका करत असताना पहिल्या चेंडूवरती पाहतो आपण चौकार आलाय.
पुन्हा एकदा सज्ज झाला. हो या वेळेस मात्र पाहतो आपण पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा आणि विकेट किपर पाहतो आपण काम बजावत असताना पुन्हा एकदा वेलकम उसटणे सांगायला लागलाय. पुन्हा एकदा हा दुसरा झटका. ऋतिक पाटील बॅक टू आउट. आपण पाहतात करूया आपण साहेबांचे स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. तिसरा षटक सुरू आहे. धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात. वेलकम उसडणे संघ जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला मयूर पाटील. पाहतो आपण गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. अनिल म्हात्रेला पाहता आपण जरूर मिस फिल्डच्या माध्यमातून चौकार जरूर आलाय. कमबॅक करतोय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण नाहीये. मिस्टाम जरूर झाला होता आणि यावेळेस मात्र पाहतो आपण धोक्याच्या एंडला होता सागर आणि बाल बाल वाचलाय. पाहतो आपण कारण सागरला ही धाव घ्यायची होती. पाहतो आपण डेंजर झोनला होता. थ्रो थोडासा लेट आला. पाहता आपण 2 धाबा कंप्लीट. 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पाहता आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात. वेलकम उसटणे संघ जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 40 या आकड्यावरती. पाहतो आपण 40 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. पाहतो आपण अनिल म्हात्रे हा गोलंदाज कमबॅक करतो. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम जरूर झाला होता. पण क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. सिंगल अलिया. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता पण वेलकम उसटणे संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. सागर पाहता आपण स्ट्राईक एंडला. ज्या सागरने 3 चेंडू खेळला 6 धाबेचे योगदान दिलाय आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय आता स्ट्राईक एंडला सागर पाटील. हो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी भरपूर चांगलं राहिले क्षेत्ररक्षण. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलला फेकला. सिंगल आलिया. सिंगलच्या मदतीने टोटल पाहत आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात. वेलकम उसटणे संघ जाऊन पोहोचला 2 गडी बाद. 42 या आकड्यावरती पाहतो आपण 42 धाबा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर पाटीलला. पाहता आपण मयूर पाटील 2 चेंडू खेळलाय 3 धाबेचं योगदान दिलंय. हो यावेळेस मात्र काय घडतंय. पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि पाठीमागून चोरी झाली आहे. फलंदाज होईल बाद. वेलकम उसटणे या संघाला लागलाय तिसरा झटका. सक्क भाऊ पाहतात छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह. पाहतो आपण हे दोघातून मोठा कोण आहे. पण सागर पाटील नितीन पाटील नाही. काय सांगायचं 12वा सांगू सागरकरी मोठा आहे पण सागरच बारका दिसतो. पण बारकाच सागर आहे. काय सांगायचं बेकार. पण खेळलो तो बेकार हो का. काही गडी बारीक आहे पण फटका असं नेतो ना बाबा. चला नवीन गोलंदाज पाहतो. गोलंदाजी मार्कवरती मंथन पवार आलाय गोलंदाजी मार्कवरती. योगेश दादा पवार प्रतिष्ठान खिडकाली पाहता आपण
आणि या वेळेस मात्र अपील केली जाते जरूर. खोटी अपील पाहता आपण, झुटा पाहता आपण, काय सांगायचं विकेट कपेर बेकार. खोटी अपील पाहतो मैदानाच्या आतमध्ये जरूर खोटी अपील केली होती. आता सोडे हसतात पाहता पण विकेट किपर शावदुल पवारला पाहता आपण. डॉट चेंडूची सांगता राहिले पुन्हा एकदा सज्जा. हो भरपूर चांगला फटका तो समोर उडवला कॅमेऱ्याच्या वरन. हा येतोय सागर पाटीलच्या बॅट मधनं ब्लास्ट षटकार. लेट पण थेट पाहता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता समोर होता आणि समोर फेकून दिला. फेवरेट झोन आहे सागरचा हा आणि चेंडू सुद्धा हरवला गेला आता सध्याच्या घडीला. तो चेंडूही सांगत असेल नको रे बाबा नको, लय गड्या जोरान हानीतो यो, कारण गडी बारीक आहे पण असा हानीतो ना गड्या बेकार. चला फास्ट केलायचा. आदरणीय मच्छिंद्र म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. म्हात्रे पडा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आमदार ट्रॉफी मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. जतीन म्हात्रे खिडकाले रिलीज स्टाल पाहता आपण, युट्यूबर कदाचित म्हणू शकता, यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपल्याला व्यासपीठावरती यायचं. या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. रनआउटच्या स्वरूपात पाहता आपण नितीन या फलंदाजाला परतावा लागेल. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जाऊन पोहोचल्यात. वेलकम उसाटणे संघ टोटल 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. कमबॅक करतो सध्याच्या घडीला गोलंदाज मंथन पवार. या गोलंदाजाला पाहता आपण त्याची आगली वेगळी शैली पाहता आपण, पाठीमागून हात फिरवतो पाहता आपण आणि त्यानंतर चेंडू रिलीज करतो. भरपूर चांगली ऍक्शन पाहता आपण सध्याच्या घडीला गोलंदाज मंथन पवार या गोलंदाजाची पाहिली आपण. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय बंटी म्हात्रे पाहता आपण. सागर पाहता आपण शायकेनला त्याच्या बॅट मध्ये जरूर आपण तडाखे पाहिले. टोटल 14 वरती खेळतो. होरिबाचा वापर भरपूर चांगला फटका, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, बीट होईल, चेंडू जाईल सीमा पार. सागरच्या बॅट मधनं हा दमदार रिवर्सच्या माध्यमातून चौकार. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या सध्याच्या घडीला. वेलकम उसाटे संघ जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. हो फुल टॉस आणि सागर मात्र फुल टॉस सोडणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषा पार, बिगिट षटकार. आणि पागड्याचा बाडाचा संघनायक म्हणजे पुन्हा पाहता आपण ओम साई MTC या वाहिनीची पूर्ण टीम असेल. चला दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल, पहिला सत्र संपलं तर लगेचच नाणेफेकी करणार आहोत आपण. चला घोट संघाचा संगणकाने पागड्याचा पाडा या संघाचा संगणक यायचा पण सागर फराड, रोशन फराड. हा कालच्या दिवसामध्ये रोशनचा बर्थडे सुद्धा होता. आम्हाला माहिती नव्हतं, कदाचित मला असं वाटलं का आज आहे त्याचा बर्थडे. निश्चितच पाहता आपण बर्थडे झाल्यानंतर शुभेच्छा देतो आपण. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. पहिल्या डावाचा मात्र खेळ संपतलाय, पहिल्या डावाचा खेळ अटपला. टीम वेलकम उसाटण्याने टोटल बनवल्यात 63 धावा, 64 धावेचा टार्गेट सेट केला. टीम सध्याच्या घडीला पाहतो आपण खिडकाली या संघासमोर. चला दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आपण लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. चला नाणेफेकी सुद्धा केली जाईल. पाहतो पण एका साईडला पाहतो पण घोट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहतो आपण पागड्याचा बडा. आदरणीय महेश घरत साहेबांना विनंती असेल, खिडकाली यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. या स्पर्धेच्या वतीने आपला
हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. कारण दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल. एका साईडला पाहता आपण, चला पागड्याचा पाडा संघाचा संगणक घ्यायचा आपण आणि घोड संघाचा संगणक आमच्यापर्यंत जोडला. चला यायचंय कमान फास्ट यायचंय थोडासा मित्र. फोनवर बोलत कोणाच तरी किरण केकेला पाहता आपण बिझी आहे काहीतरी हो का, महत्वाचं असेल काहीतरी. झिंगालाला हो झिंगालाला झिंगालाला हो झिंगालाला. चला यायचंय कारण पुढचा धाव मात्र कव्हर करायचा आहे. कारण थोडासा फास्टली यायचंय के साहेब. कमान फास्ट यायचं थोडासा कारण नाणेफेकी केली जाईल. आदरणीय किरण आदरणीय तुषार गायकर साहेबांना विनंती असेल साहेबांना आपल्या असं मात्र नाणेफेकी केली जाईल. एका साईडला पाहता आपण घोट आणि त्यांच्या आगेच फाईट करत असताना संघ पागड्याचा पाडा संघ. चला पागड्याचा पाडा संघाचा संगणक यायचा आपण फास्ट यायचा. आदरणीय मनोज घरत साहेबांना विनंती असेल, खिडकाली यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायच्या. या स्पर्धेमध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय तुषार साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी करायच्या. एका साईडला पाहतो आपण घोड संघाचा संगणक आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहतो आपण ओम साई MTC या वाहिनीचे पूर्ण टीम असेल म्हणजे पागड्याचा पाडाचा संगणक आमच्या समोर जोडला गेल्यात. आदरणीय तुषार साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाते. नाणेफेकी मात्र कॉल केलाय सध्याच्या घडीला पागड्याच्या पाडा या संघाने. नाणेफेकी जिंकले घोड संघाने. काय डिसिजन असेल आपला? क्षेत्ररक्षण. निश्चितच पाहता आपण समोर पागड्याचा पाडा संघ पाहता आपण सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असणारा संघ पाहतो आपण. किती ते किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 40 ते 45 पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच हे होते घोड संघाचे संघटक. देऊया शुभेच्छा. पागड्याचा पाडा संघ आपल्या वाटे मात्र आता फलंदाजी आली आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आपला? कमीत कमी 50 ते 55 धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आता मांगरूळमध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये तुम्ही क्वालिफाय झाले होते. भरपूर चांगला खेळ राहिला होता. तुम्ही पाहत आपण एका चेंडूमध्ये 3 धावीची गरज असते ना, तो सामना तुम्ही जिंकला. क्वालिफायचा सामना होता. आता सध्याच्या घडीमध्ये फॉर्म मध्ये असणारा तुम्ही संघ पाहता आपण. आता समोर पाहता घोड संघाशी कधी फाईट झाली आहे का तुमची? नाही, या हंगामात तर नाही झाली. निश्चितच पाहता हे होते पाहता आपण पागड्या पाड्याचं संघटक. सामना भरपूर महत्वाचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज झाला. पाहतो आपण बैला भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाज सागर पाटीलच्या माध्यमातून फलंदाजी भरपूर चांगली केली आहे. 64 धावेचं पाटलाईन करायचं. टोटल पाहता आपण धावपटलावरती पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केल्या सागर पाटील या गोलंदाजाने. स्ट्राईक यांना सज्ज झालाय फलंदाज शार्दूल पवार हा येतोय. फुल टॉस वरती टोल उचल केलाय. चेंडू जाईल सीमा पार. एक टप्पा घेत सीमा पार येतोय सावकार. आणि पाहता आपण हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलाय फलंदाजाने. हाईट फॅक्टर चेक केली जाईल. चला दिलीप बघत यायचं आपण. निलेश मात्रे आपण सुद्धा यायचं. हाईट फॅक्टर चेक केले जाईल. पाहता आपण दिलीप भगत यांच्या वतीने. फेअर डिलिव्हरी असेल कारण भरपूर चेंडू खालती आहे. सध्याच्या घडीला पाहिला आपण टोटल पाहिला आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा सज्ज झालाय सागर पाटील. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी फक्त पाहत राहील. एक टप्पा घेत सी मारेचा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार पाहतो आपण.
श्याम मैदान खिडकालीचा बात आपण भरपूर फेमस म्हटलं जातं ना. गावदेवी प्रसन्न बिंजोड 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 11,11,000 रोख रक्कम पारदर्शक 11 बोकुड 11 बालद्या दिल्या जातील. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये शार्दूल पवार हा तुटून पडलाय. बॅक टू बॅक हा तिसरा धमाका पाहतो आपण शार्दूल पवारच्या बॅट मधनं. एमटीसी ओमसाई एमटीसी या वाहिनीचे सर्व सागर फराड आणि रोशन फराड यांचा आगमन झालाय. आपल्याला विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. आमदार चषकामध्ये आपला दमदार स्वागत असेल. कॅमेरामॅन पाहता आपण काचा आज काचाही केलं काय सांगायचं. बघू त्याची बिल्डिंग आपू ना तर घालू दोन गुपटे आपू त्याचे. बोलतो सोड तू. पुन्हा एकदा तयार पाहतो पण गोलंदाजी मार्कवरती भरपूर सारा फटकेबाजी चालली आहे सध्याच्या घडीला. टोटल पहिला पण 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आला. हो पुन्हा एकदा पाहतो पण आता संकेत पाटीलच्या माध्यमातून चुका राहिल्यात आणि झेल मात्र सोडलाय सध्याच्या घडीला. हा झेल भरपूर काय सांगून जाईल. आदरणीय महेश घरत आणि मनोज घरत या साहेबांचं आगमन झालाय. आमदार चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. खोलात टाकलाय पाहतो आपण परफेक्ट यॉर्कर टाकला होता. आणि यावेळेस काय करताय मामा ठाकूर लैला के शादी में लपड़ा हो गया. बाबा 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 नको नको. वाटोला लायला 1+ म्हणजे पंजा का काय आलाय 5 धावा. नको जीव झालाय आता. या धावा भरपूर काय सांगून जाईल. टीम वेलकम उसाटणे संघाला. पहिला षटक संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता पण धापटलावरती धावा लागला गेल्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचला. वतीने पाहता पण A1 जोडी यांच्या वतीने आईवा जेलसाठी 1000 रुपये लावल्या घेतात आता. आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दिले जातील. A1 जोडीच्या माध्यमातून राहिलाय काय प्रयत्न पाहता पण आल्या आमच्या व्यासपीठावरती ATM खुला केला. चला फिल्डिंग लावायची आपण. टायमिंग सेट असेल यावरती लक्ष सुद्धा. वेलकम उसाटणे संघ. टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 17 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिला षटक मात्र संपलं गेल्या. टोटल पाहता आपण 64 धावेचं पाटलांग करायचं. आणि जी स्टार्ट पाहिजे होती ना ती खिडकाळी संघाला आता मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये कारण प्रत्येक षटकाचा विचार केला 16ची सरासरी गाठायची होती. आता ती सरासरी आता मैदानाच्या आतमध्ये गाठली टीम खिडकाळी संघाने. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. पुन्हा एकदा फलंदाज ओमकार ठाकूर सोबतीला पाहतो फलंदाज शार्दूल पवार. त्याच्या बॅट मधनं आपण जरूर 3 चौकार पाहिले म्हणजे भरपूर चांगली फटकेबाजी राहिली आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती विशाल पाटीलचा वापर केला आता सध्याच्या घडीला. टीम वेलकम उसाटणे. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज शार्दूल पवार. त्याच्या बॅट मध्ये जरूर चौकार आलेत. 5 चेंडूमध्ये 17 धावेचं योगदान दिलंय म्हणजे या धावा त्यानेच बनवल्यात पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला विशाल पाटील. पाहतो आपण परफेक्ट व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर चांगला राहिलाय. वेगाने बीट करून गेलाय शार्दूल पवार या फलंदाजाला. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. संकेत पाटील पाहतो आपण विकेट किपरच्या माध्यमातून भरपूर स्टार्ट दिला होता चांगला. संकेत पाटीलने फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झाला विशाल पाटील गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा पाहतो आपण यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. लाईन आता मिस केली आहे गोलंदाज विशाल पाटीलने. व्हाईट चेंडू सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. भरपूर चांगला रंगेल खेळ कारण यात मात्र शंका नाही आहे. एका साईडला पाहतो खिडकाली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वेलकम उसाटणे संघ. हो यावेळेस मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेर पाहतो आपण. चेंडू नॉन स्टॉप निघून झालाय.
सी मापार येतोय हा चौकार. एकदा सज्ज झालाय विशाल पाटील गोलंदाजी मार्कवरती. हो भरपूर चांगला यावेळेस मात्र चेंडू फेकलाय विशालने. परफेक्ट व्हाईट लाईन टाकण्याचा प्रयत्न आहे विशालचा आणि व्हाईट लाईनला टार्गेट करतोय सध्याच्या घडीला. कारण सध्याच्या घडीला शार्दूल थोडासा तुटून पडलाय, थोडासा गरम झालाय मैदानाच्या आतमध्ये. कारण त्याच्या बॅटमधनं सातत्याने चौक येतात. टोटल 8 चेंडू मध्ये 21 योगदान दिलं. हो फुल टॉस वरती फुल टॉल उचल करायचा होता, मिस टाइम फटका राहिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी दर्जेदार झेल टिपला. नितीन पाटीलच्या माध्यमातून हा झेल टिपला. संपलाय फलंदाज शार्दूलचा. झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम खिडकालीला हा दुसरा. मंथन पवार आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण 64 धाबीचं पाटलांग करायचं आहे. दुसरा षटक सुरू आहे. टोटल पाहता आपण खिडकाली संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विशाल पाटीलचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे कमबॅक केलाय या षटकामध्ये विशाल पाटीलने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फिरवलाय चेंडू, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम राहिलाय. बबलू आहे चेंडू काढले. कोणतीही न चुकी करताना बबलूने झेल टिपला. पाहतो आपण दर्जेदार. आणि हाही खेळाडूने कमी वयामध्ये भरपूर सारा नाव शॉप चोवटाय, मध्ये भरपूर चांगला खेळ करतोय. पाहतो आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. ऋतिक म्हात्रे आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण लागोपाठचा झटका लागलाय खिडकाली संघाला. टोटल पाहतो आपण 3 गडी बाद 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशाल पाटील सध्याच्या घडीला कमबॅक करतोय. सागरने धावा जरूर खर्च केला 17. त्यानंतर विशाल आलाय. विशालने भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू पाहतो आपण झेल पकडेल का? हो निश्चितच पकडलाय. कारण चेंडू खाली पाहतो आपण कोण आहे ती टोटल 9 बाईकचा मानकरी ठरणारा सागर पाटील होता चेंडू खाली. आणि विशाल या गोलंदाजावरती राहिला. पाहतो विकेट हॅट्रिक. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 12. आता समीकरणचा विचार केला पाहतो आपण सध्याच्या घडीला चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या टोटल 42 धावा. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. सौरभ पवार आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण गोलंदाज संकेत पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये बनवायच्यात 42 धावा. हो पहिल्या चेंडूवरती भरपूर चांगला फटका. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. मिस फिल्डिंग पाहतो आपण. चेंडू जाईल सीमा पार. नितीन पाटीलच्या माध्यमातून राहिल्या चुका. येतोय हा दमदार चौकार. सौरभ पवारच्या बॅटमधून हा चौकार पाहिला आपण. संकेत वरती सध्याच्या घडी लल्ला चढवला जातोय. प्रत्येक षटकाचा विचार केला 21 ची सरासरी गाठायची आहे. छोटा प्लेनचा चेंडू होता. भरपूर चांगले राहील क्षेत्ररक्षण, कारण हा भरपूर चांगला खेळाडू होता चेंडू खाली.
सिंगल आली या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहत आपण 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 10 मध्ये बनवायच्या टोटल 37 धावा. टीम खिडकालीला यावेळेस मात्र ब्लास्ट पाहतो आपण. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. फलंदाज पाहतो आपण सौरभ पवारच्या बॅट मधनं हा दमदार षटकार. ऐवज जेल टिपले असेल तर या आम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा चेक करू. पकडले नाही पकडले तब्बल आदरणीय एवन जोडी पाहता आपण मनोज गरत आणि महेश गरत यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक आहे ऐवज झेल साठी. हा चेंडू पाहता आपण खराब चेंडू टाकलाय संकेत पाटीलने. दिशाहीन गोलंदाजी जरूर राहिले. वाईट आलाय सिंगल आली. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 34 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 66 तर पाटलाईन करायचा. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 9 मध्ये बनवायच्या टोटल 30 धावा. चला याचा ऐवज जेलवाला यायचा. चला फास्टली केलायचा आहे सगळ्यात थोडासा कारण भरपूर सारा वेळ खर्च करता याही सामन्यामध्ये. संकेत पाटील पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात दांडाचा टो एंड घेतला पाहता आपण. चेंडू खाली सागर आहे आणि परतावा लागेल फलंदाज सौरभ पवार. या फलंदाजाला झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम खिडकालीला हा 5वा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण नवीन फलंदाज एंटर झाला. तर या ठिकाणी ऐवजेल ज्या खेळाडूने पकडले तो आलाय. नाव सांगायचं आहे प्रणव म्हात्रे कुशिवली. निश्चितच पाहता पण एवन जोडी यांच्या वतीने. याच दरम्यान विकास गायकर यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तसेच दशरथ झुगरे यांचं सुद्धा आगमन झालं. या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटकार आलाय ओमच्या बॅट मधनं. निश्चितच तुकाराम सर पाहिला आपण पाहता पण घरी राहून पैसे भेटत नाहीये. मॅचिंगना आल्यानंतर पैसे भेटतात कारण आयबा जेल पाहता पण पकडलाय एवन जोडी महेश गरत आणि मनोज गरत. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहता पण महेश गरत साहेबांचा मुलगा मैदानाच्या आतमध्ये आलाय ना. आल्याला ठोकलाय हा धमाका षटकार. आणि आयवा जेल साठी पाहता पण पारदर्शिकता वाढलाय. तब्बल 2000 दिले जातील एवन जोडी याच्या माध्यमातून. ओ स्टेप आउट झाला होता. 2 धावा वेगाने झाल्यात कंप्लीट. तिसरी होईल का यावरती लक्ष लागल्या गेल्यात. आणि पाहता या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. पाहता पण मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा वादवी केस संपला गेलाय. 3 षटकानंतर टोटल पाहता पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. खिडकाली संघ जाऊन पोहोचला सध्याच्या घडीला 42 आकड्यावरती. आता टोटल समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये बनवायच्या टोटल 22 धावा. गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला चेक. तर याच दरम्यान आयवा झेल पकडले या ठिकाणी प्रणव म्हात्रेनं मॅन फ्रॉम कुशिवली. आणि ही त्याची दुसरी आयवा झेल आहे. मागे सुद्धा 800 रुपयाचं कॅश प्राइज मिळवलं होतं. आणि या ठिकाणी आदरणीय महेशदादा घरत यांच्याकडून त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज होता. अभिनंदन प्रणव.
झाला वाटोला लायला आता नर्या काय सांगायचंय जवळ 2000 लायले तर साहेबाई येवन जोडी पाहता आपण आता याची टकली पडली जरा बरं झाला तो टकली होऊन पडला काय सांगायचंय नको जीव झालाय वाटोला लायला तू मेला जाता घरी त्याला भोशाडा देईल तुला आहेस काय सांगायचंय 2000 गायलं आता 4 दिवस बसून काला असता काय सांगायचंय षटकार आलाय षटकाराच्या मदतीने पाहतो आपण 10 पटलावरती धाबा लागला गेला 43 आकड्यावरती कारण 64 धाबेचं पाटलांग करायचं होतं समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 5 मध्ये बनवायच्या 16 धाबा पुन्हा एकदा सज्ज झालाय खोलात टाकलाय खोदून काढण्याचा प्रयत्न एक धाव तर वेगाने झाली आहे दुसरीचा कॉल केलाय दुसरी होईल का पूर्ण यावरती लक्ष लागलं गेलं तो सागरच्या माध्यमातून चुका राहिल्यात थ्रो प्रॉपर फेकला होता कलेक्ट करता आला नाही या सागरला आणि पाहता पाहता या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावीच्या मदतीने टोटल पाहता पण 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 4 मध्ये बनवायच्या टोटल 14 धावा पहा ऐवा जेल साठी पाहता पण तब्बल 2500चा पार देखील लावलाय A1 जोडी आणि या स्पर्धेचा नियम पाहता आपण चेसिंग कंपल्सरी असेल आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 3 मध्ये बनवायच्या टोटल किडकाली संघाला या 4 धाबा आदरणीय A1 जोडी पाहता आपण महेश गरद आणि मनोज गरद या साहेबांच्या वतीने पाहता पण ऐवा जेल साठी तब्बल 2500चा पारदर्शक लावला गेलाय आणि भरपूर चांगली संकल्पना पाहता पण साहेबांच्या माध्यमातून आल्या एटीएम खुले गेलाय पुन्हा एकदा सज्ज झाला फसवा चेंडू टाकलाय कदाचित यावरती मात्र फसून गेला भरपूर चांगली गोलंदाजी आता सध्याच्या घडीला बंटी मात्रेच्या माध्यमातून राहिलाय आता 2 चेंडू आणि बनवायच्या टोटल किडकाली संघाला 14 धावा आता थोडासा सामना कठीण होईल कारण हा चेंडू निर्णायक होता डॉट चेंडू खेळलाय मात्र आता पेशर आलाय फक्त 2 चेंडू बनवायचे 14 भरपूर चांगली गोलंदाजी करतोय हो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका पाहतोय गॅप भरपूर मोठी आहे चेंडू जाईल सीमा पार येतोय हा चौकार आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक 1 आणि 1 मध्ये बनवायचे 10 धावा कदाचित 3 मध्ये 14 मध्ये 14ची गरज असताना तिसऱ्या चेंडूवरती षटकार लागणं गरजेचं होतं 1 चेंडू 10ची गरज भरपूर चांगला खेळ राहिलाय सध्याच्या घडीला हो भरपूर बॅकफुटला जाऊन पंच केलाय चेंडू आणि या वेळेस मात्र पाहता आपण 6 धावेंपासून हा सामना गमावलाय टीम खिडकाले संघाने हार्डलक अभिनंदन टीम वेलकम उसाटणे संघ आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट ज्याने चांगली कामगिरी केली सध्याच्या घडीला पाहतो आपण उसाटणे संघाचा सागर आपण दिलीपशी संपर्क साधायचा दिलीप भगतशी पाहतो आपण या सामन्याचा सामनावीर नो डाऊट चेक तर याच दरम्यान आपण या ठिकाणी सत्कार समारंभाकडे वळतोय खिडकाळी मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय